आज हिंदू सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, हा जन्मदिवस आहे आणि हा जन्मदिवस सर्व शिवसैनिक आम्ही एका श्रद्धेने, एका तत्परतेने पार पाडत असतो आणि या जयंतीचं औचित्य साधून शिवसेनेतर्फे आज विजयोत्सव, शिवोत्सव साजरा केला जाणार आहे BKC ग्राउंडवरती आणि त्या ठिकाणी सोनू निगम यांचा लाईव्ह प्रोग्रामसुद्धा आहे आणि अत्यंत सगळे जे आमदार आहेत, जवळ 60 आमदार शिवसेनेचे निवडून आले, मंत्री झालेले आहेत का त्यापैकी काही या आणि खासदारसुद्धा आहेत, तर या सर्वांचाच एक सत्काराचा कार्यक्रमसुद्धा त्या ठिकाणी आहे आणि निश्चितपणानं सर्व मुंबईकरांचं धन्यवाद मांडण्यासाठी किंवा महाराष्ट्राच्या सर्व जनतेचं धन्यवाद मांडण्यासाठी सुद्धा हा विजयोत्सव साजरा केला जाणार आहे आणि माननीय शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊनच आम्ही पुढे जात आहोत आणि त्यामुळे या जयंतीदिनी आम्ही हा विजयोत्सव साजरा करत आहोत. कारण हा आपण बघितलं असेल तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे जनतेने आम्हाला कौल दिलेला आहे, त्यामुळे आता शिवसेना कोणाची हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे. कारण बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि ते लोकांनी मान्य केलेलं आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच आम्हाला सुद्धा अभिमान आहे की आम्ही या अशा गुरुवर्यांचे सैनिक आहोत की ज्यांच्यामुळे या संपूर्णपणे महाराष्ट्रच नव्हे तर देशभरामध्ये त्यांचं नावसुद्धा आहे आणि त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. तुमची आणि बाळासाहेबांची एखादी काय आठवणी तशा बऱ्याच आहेत आणि एका म्हणजे जवळजवळ 13-14 वर्षापूर्वी म्हणत 2010 साली जेव्हा मी निवडणूक हरलो होतो पहिली 2009 साली आणि त्यानंतर मी 2010ला जेव्हा त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो त्यावेळी त्यांनी मला विचारलं की पुढे कशाप्रकारे आता तू काम करत आहेस आणि त्याप्रकारे त्यावेळी मी सांगितलं की आपण कोर्टामध्ये गेलो होतो त्यावेळेला, तर त्यांनी सांगितलं त्यांच्याच ठाकरे भाषेमध्ये की मंगेश मला हे कोर्ट बीट काय मान्य नाही आणि त्यांनी मला डोळ्यात डोळे घालून सांगितलं मला की मंगेश हे कोर्टाचा वगैरे विषय सोडून ते आत्तापासून कामाला लाग, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तू विजयी होशील आणि कुर्ला विधानसभेवर भगवा फडकवशील आणि त्यांनी जो तो आशीर्वाद दिला, जो शब्द दिला तो कंटिन्यू आज झाला आणि जवळजवळ 3 वेळा सलग कुर्ला विधानसभेवर भगवा फडकत आहे.